गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत। नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे। अशा एका पदार्थाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत की ज्यामुळे 132 कोटी लोकसंख्या असलेल्या या जगामध्ये या पदार्थाच्या सेवनामुळे हार्ट अटॅक, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्रेन हॅमरेज, कोलेस्ट्रॉल असे वेगवेगळे प्रकारचे आजार या पदार्थाच्या सेवनाने उद्भवत आहेत। या पदार्थाचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करतो, केवळ घरीच नाही तर बाजारामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी, गोड पदार्थ बनवण्यासाठी। तुम्ही अंदाज आला असेल तुम्हाला की मी कशाविषयी विचार पाहतो सांगतोय, तो म्हणजे साखर, शुगर। या पदार्थाच्या सेवनामुळे आपल्या आहारामध्ये 103 प्रकारचे आजार होऊ शकतात। आपल्या शरीरामध्ये विष तयार करायचं काम ही साखर करते। आता हे कसं काय शक्य आहे याविषयी आता थोडक्यात पाहूया। आपल्या शरीराला जी ऊर्जेची आवश्यकता असते, जी आपल्या शरीराला जी ताकद मिळते, ती ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज या तिन्हीच्या रूपात मिळते। आणि हे आपल्या शरीराला आपल्या आहारातून, फळं खाण्यातून मिळत असते, जी की नैसर्गिक शर्करा ज्या पदार्थात आहे त्या पदार्थातून आपल्या शरीराला ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज मिळतं आणि त्यातून ताकद आणि ऊर्जा मिळते। बाहेरची साखर आपल्या शरीरामध्ये केवळ आणि केवळ फक्त विष तयार करायचं काम करते आणि 103 प्रकारचे आजार त्यामुळे होतात। मग काय होतं की बाहेरची साखर ही जी ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज आहे ते संपूर्ण शरीराला पोहोचवण्यासाठी इन्सुलिनचं कार्य आहे। ते इन्सुलिन बनवण्याचं काम पेनक्रियाज करत असतं आणि या पेनक्रियाजवरती अतिरिक्त दबाव निर्माण करतं ही बाहेरची साखर, आपण जर दररोज खाल्ली तर। कारण आपल्या शरीरामध्ये शर्करा ब्लडमध्ये साठून राहते आणि ह्या ब्लडमधले, या रक्तातलं शर्करा कमी करायचं काम इन्सुलिन करतं आणि मग इन्सुलिनवर अतिरिक्त दबाव आला की इन्सुलिन काम करायचं बंद करतं, म्हणजेच इन्सुलिन तयार होणं बंद होतं आणि आपल्या शरीराला मधुमेह होऊ शकतो। मग हा मधुमेह न व्हावा याकरिता साखर कमी प्रमाणात खाणे हा एकमेव पर्याय। आयुर्वेदामध्ये सुद्धा असं सांगितलंय की नैसर्गिकरित्या जी शर्करा निर्माण होते ती पचायला सोपी असते आणि ही शर्करा प्रत्येक अवयवाला पोहोचवण्याकरिता अडथळा येऊ नये असे पदार्थ खायचे नाहीत। मग ते पदार्थ कोणते? अर्थातच ही साखर, जी की केमिकल युक्त बनलेली आहे। मग या साखरेच्या सेवनामुळे आपल्याला आजार होत आहेत। यालाच आपण स्लो पॉयझन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आता ही साखर बनते कशी याविषयी थोडक्यात पाहूया की या साखरेचा बनण्यासाठी वेगवेगळे रसायन वापरले जातात। त्या रसायनाचा वापर आपल्या शरीरावर घातक परिणाम करतोय। फार्मोलिन नावाचं रसायन आहे जे की या ऊसाच्या रसाला स्फटिक तयार करतं, म्हणजेच आपण जी साखर स्फटिक स्वरूपात पाहतोय ती। मग ही केमिकलयुक्त साखर आपल्या शरीरात जेव्हा जाते तेव्हा आपल्याला वेगवेगळे आजार झाल्याशिवाय राहत नाहीत। म्हणून या साखरेचं सेवन जेवढं कमी करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा आणि आपल्या आरोग्याला स्वस्थ निरोगी ठेवायचा प्रयत्न करा। मग आता तुम्ही म्हणाल साखर खायची नाही तर मग काय खावं? सर्वात सोपा उपाय आणि प्रभावी उत्तम म्हणजे गुळ। जर तुम्ही गुळाचं सेवन केलात तर निश्चितपणे तुम्हाला वेगवेगळे फायदेच होणार आहेत, तोटा कसलाच नाही। कारण या गुळामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, आयर्न मोठ्या प्रमाणात आहे। या केमिकलच्या वापरामुळे साखरामधील फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न हे पूर्णतः नष्ट होतं आणि केवळ कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण यामध्ये जास्त असतं। गुळ हा सफेद नसावा, गुळ हा थोडासा तपकिरी रंगाचा, गावरान गुळ जसा असतो केमिकलचा वापर न केलेला, जो पांढरा गुळ मिळतो त्यामध्ये निश्चितपणे केमिकल असतात, परंतु साधा गुळ जो की थोडासा काळसर दिसतो किंवा तपकिरी रंगाचा दिसतो तो आपल्या आहारासाठी अत्यंत फायद्याचा आहे। आपली पचनक्रिया सुधारतं, पोटाचे विकार सुधारतं। ज्यांना पचत नाही अन्न अशांनी जेवण झाल्यानंतर गुळाचं थोडासा खडा खावा, सेवन करावं, यामुळे तुमचं अन्न लवकर पचतं। यामध्ये आयर्न, लोह असल्यामुळे तुमच्या रक्तातील लोहाचं प्रमाण वाढतं, तुम्हाला एनिमिया नावाचा रोग होत नाही। म्हणून
या गुळाचं सेवन करा आणि आपलं आरोग्य सुधारा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.